4 मेला रिक्षावाल्यांचं आंदोलन होतं मुंबईमध्ये, तुम्ही विसरले असाल, पण आहे लक्षात म्हणजे का ते लोक म्हणजे ज्यांना मराठी सक्ती नको होती, म्हणजे ज्यांना मराठी भाषा नको होती, असे लोक काही मुंबईमध्ये आंदोलन करणार होते 4 मेला. तर तुम्ही विचार करा असं त्याचं झालं काय? तर त्याचं झालं असं का माघार घेतला. कुणी माघार घेतला? त्यांनी नाही माघार घेतला, आपल्या साहेबांनी माघार घेतला. आता आपल्या साहेबांनी माघार घेतला म्हणजे आता तुम्हाला थांबा व्हिडिओ दाखवतो बघा. फक्त मराठीच्या मुद्द्यासाठी आमचे आरटीओचे अधिकारी त्यांना शिकवतील. 1 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही ही मोहीम करणार आहोत आणि त्या दरम्यान त्यांनी शिकायला हवं. त्याला हे पत्रकार विचारायला जाणार नाहीत का भूमिका बदलली, पण तुमच्या कानाबरोबर ते घालत बसणार म्हणजे राज ठाकरे भूमिका बदल. मराठी भाषेसाठी कोण लढू शकतं ना किंवा कोण आपली बाजू घेऊ शकतं ना, ते फक्त राजसाहेब ठाकरे किंवा मनसे पक्ष. तुम्हाला खरं सांगतो म्हणजे राजकारण बाजूला ठेवा, राजकारण आणू नका याच्यामध्ये, असा काही विषय नाही. आता इथं काय राजकारणाचा विषय नाही, पण जेव्हा मराठी भाषेचा विषय असतो ना तेव्हा तुम्हाला कुठला असा पक्ष जो बोलेल का तुमची बाजू घेईल का नाही आम्ही मराठीसाठी भांडतो. पण आपल्या लोकांना किंमत नाही, ते आधीपासून नाही म्हणजे इतिहास आहे का आपल्या लोकांना आपल्या माणसाची किंमत ही वेळ गेल्यावरच कळते. दुर्दैव आहे पण कडू आहे, सत्य आहे. त्याच्यामुळं कसं आहे शेवटी मनसेशिवाय ऑप्शन नाही आपल्याला, कारण की आपल्या भाषेचं महत्त्व हे त्यांनाच माहिती आहे, साहेबांनाच माहिती आहे, बाकी कोणाला काय पडलेले नाही. हां, निवडणूक आल्यानंतर येतील मराठी करत, पण मराठी माणसाचं अस्तित्व कुणी संपवले ना, ते आपल्याच लोकांनी संपवले. कडू आहे पण सत्य. बाकी तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.